उडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदा आक्रोश मोर्चा, त्यानंतर थेट रस्त्यावर उतरून सरकारची जाग आणून देण्यासाठी प्रयत्न आणि त्यानंतर आता उद्या रास्ता रोको. आणि या संदर्भात बोलण्यासाठी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत. सर, यापूर्वी आंदोलन झाले, चर्चा देखील झाली, थेट पालकमंत्री आपल्याच व्यासपीठावर येऊन आपल्यासोबत चर्चा देखील केली, मात्र सध्या तरी काही निष्पन्न होत नाही. आंबा बागायतदार अक्षरशः रडताना पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा रास्ता रोको केला जातोय, महामार्ग रोखला जाणार आहे असं आपण थेट आव्हान दिलेलं आहे. काय सांगाल या सरकारला? बघा, जानेवारी महिन्यापासून आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश चालू आहे. आंबा आणि काजू दोन्ही शेतकऱ्यांचा. सरकार त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. देवगडमध्ये मेळावा झाला, त्याच्यानंतर वेंगुर्लेला मोर्चा झाला, ओरोसला झाला, तरी सुद्धा सरकार काही एक सर्वपक्षीय आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली. पण त्या बैठकीत काय साध्य झालं? मग त्या बैठकीमध्ये जे खरे आंबा उत्पादक आहेत, काजू उत्पादक आहेत, त्यांना बोलावलंच नाही, त्यांचं ऐकूनच घेतलं नाही. जे लोकप्रतिनिधी 37-38 लोकप्रतिनिधी त्या बैठकीला होते, त्यातले किती जण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेलेले होते? किती लोकांनी आंब्याची कलम बघितली होती? किती लोकांनी काजूची झाडं तपासलेली होती? आणि काय चर्चा झाली त्याच्यामध्ये? आंबा उत्पादकांचा, काजू उत्पादकांचा जो आक्रोश आहे, सारा खर्च जो व्हायचा तो होऊन गेलेला आहे, पण परतावा काहीच नाही. 10% सुद्धा पीक नाही, अशी अवस्था आहे. पण त्याला शेतकरी जबाबदार नाही. वातावरणामध्ये झालेले हे जे बदल आहे त्याला शेतकरी जबाबदार नाही ना. पण शिक्षा मात्र त्याला भोगावी लागते. आज औषध दुकानदार वसुलीसाठी तगादा लावतायत. व्यापाऱ्यांनी ऍडव्हान्स दिलेले आहेत, त्याला व्याज लावलेला आहे, त्यामुळे तो हैराण झालेला आहे. आणि मग शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करायची वर्गणात तशीच राहिली. खर तर विशेष बाब म्हणून किमान कोकणातल्या शेतकऱ्याचं तरी थकीत नसलेलं, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे 90% जास्त नुकसान झालेलं जे पीक आहे त्याच्या पिकावरचं कर्ज हे माफीत धरलं पाहिजे होतं. असा निर्णय सरकार घेत नाही का? 100% घेतं. 2019 साली सांगली कोल्हापूरला जेव्हा प्रचंड मोठा महापूर आलेला होता, शतकातला सगळ्यात मोठा महापूर, त्यावेळी सगळी पिकं बेचिराख झालेली होती. त्या पिकावर काढलेलं कर्ज हे थकीत नसताना सुद्धा ते पीकच नष्ट झालं, म्हणून त्याच्यावरचं कर्ज एक विशेष शासन निर्णय करून सरकारनं माफ केलेलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होते. मग जो निर्णय पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना, तो कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना का नाही? खरं तर हा प्रश्न मुंबईतल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत कोकणातल्या आमदारांनी, खासदारांनी विचारायला पाहिजे होता. विचारलाय का नाही मला माहित नाही. ही सापत्य भावना का? कोकणातला शेतकरी शांत आहे म्हणून, गप्प आहे म्हणून, अन्याय सहन करतो म्हणून, समंजस आहे म्हणून आता कोकणातल्या शेतकऱ्याचा एल्गार हा 23 मार्चला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दिसणार म्हणजे दिसणार. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, निधीची पूर्तता होईल असं देखील म्हटलं. अधिवेशन संपण्यापूर्वी जे खात्यामध्ये पैसे आहेत ते जमा होतील असं देखील एक आश्वासन जे आहे ते पालकमंत्र्यांनी दिलेलं पाहायला मिळालं. मात्र या पद्धतीत जर आपलं आंदोलन झालं तर यापूर्वी ओरोसमध्ये ज्यावेळी मोर्चा निघाला त्याच्यातील काही आपल्या कार्यकर्त्यांना, त्याचप्रमाणे इथल्या शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी आंदोलनाची दिशा कशी असेल? मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि तो बेमुदत असणार. आम्ही मागे हटणार नाही. किती भीती घाला, किती दहशत निर्माण करा, किती केसेस करा, आम्ही मागे हटणार नाही म्हणजे नाही, हा आमचा निर्धार आहे. आणि ह्या गेली 25-30 वर्ष चळवळी आम्ही करतो, ही काही नवीन नाही आहे. तेव्हा अशा भीती घालून काही होणार नाही. उलट ओरोसला 12 मार्चला पालकमंत्र्यांनी सांगितलं की 2 दिवसात आम्ही निर्णय घेणार आहोत. मी त्यांना सांगितलं 2च का, 10 दिवस थांबतो आम्ही, आणि म्हणून 23 मार्च पर्यंत थांबलो. अजून निर्णय नाही झाला. नाही तर का झाला नाही या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे.
आणि निर्णय झाला म्हणजे कुठेतरी अंगारा दिल्यासारखं चिमूटभर काहीतरी मदत करून चालणार नाही. कोकणातला शेतकरी पहिल्यांदा काहीतरी मागतोय, त्याला भरीव अशीच मदत मिळाली पाहिजे. हेक्टरी 5 लाख रुपये आंब्याच्या कलमाला किंवा कलमाला 5,000 रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये ही मदत सरकारनं जाहीर केलीच पाहिजे. सर, आपण ज्या जिल्ह्यात आहात, आता ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणचे औषध विक्रेते आहेत, यांनी देखील आपल्या विरोधात तक्रार केली असं कळतंय. आणि ज्या पद्धतीत आपण ठाम भूमिका घेतली की औषध विक्रेत्यांनी नफा सोडून आणि आपल्यावर देखील आरोप केले जातात की आपण या ठिकाणी संधी साधून आपल्या शक्तीपीठ मार्गाच्या बाबतीत काही निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करताय, निवेदन देत आहे. गेली अनेक वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये काम करतो. या औषध दुकानदारांना आणि त्यांना औषधं पुरवणाऱ्या कंपन्यांना मला सांगायचं आहे, तुम्ही अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या मार्फत तुम्ही नफा कमावला, प्रचंड माया गोळा केली. यावर्षी शेतकऱ्याच्या हातात काही नाही आहे, तेव्हा किंवा निव्वळ मुद्दल घेऊन गप्प बसायला पाहिजे होतं ते. अरे कधीतरी अडचणीत आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या. ज्यांच्यामुळे तुम्ही 2 घास खाता त्याला एकदा तरी मदत करायची भावना ठेवा. एवढीच आमची भावना होती, एवढंच आमचं म्हणणं होतं. आणि म्हणून आम्ही म्हटलं, अरे जेव्हा पिकलं त्यावेळी लुटलं, देणं घेणं तेव्हाच पिटलं. आता या संकट काळामध्ये शेतकऱ्याला माझ्या हैराण कराल तर आम्ही गप्प बसणार नाही. वेळ प्रसंगी तुमच्या दुकानातलं सगळं सामान बाहेर काढायला कमी पडणार. कितीही तक्रारी करा, कितीही तक्रारी करा, काही करा, महाराष्ट्रात या कंपन्यांना काम करून देणार नाही. मग मी सर, एक शेवटचा प्रश्न, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच शालेय शिक्षण मंत्री यांचं देखील नाव जे आहे ते कॅप्टन खरात यांच्या केसवर घेतलं जात आहे. वारंवार त्यांच्यावर आरोप होत आहेत. मात्र त्यांनी असं स्पष्टीकरण दिलंय की आपण शालेय शिक्षण मंत्री असताना कुठल्याही पद्धतीची वाईट कामं केली नाहीत, मात्र आपण चांगलंच काम केलं ती लोकांना दिसत नाही, असं देखील केसरकर म्हणतात. हे जे खरात सारखे समाजकंटक तयार होतात ते आपोआप तयार होत नाहीत. त्यांना राजकीय आणि आश्रय मिळतो, सामाजिक प्रतिष्ठा त्यामुळे मिळते. अहो, प्रशासनातले सुद्धा शिकले सवरलेले IAS IPS अधिकारी या भोंदूबाबाच्या नादाला लागलेले आम्ही बघितलेले आहेत. आणि त्याचाच गैरफायदा घेऊन हे लोक दुबळ्या स्त्रियांचं शोषण करतायत, येऊन शोषण करताना दिसत आहेत. तेव्हा याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कोण याच्या मागे आम्हाला काही देणं घेणं नाही, परंतु चुकीला माफी नाही, कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. ज्या पद्धतीनं रांजाच्या पाटलाला कडक शासन केलं होतं महाराजांनी, त्याच पद्धतीनं या भोंदूबाबाला मदत करणाऱ्या सगळ्यांचा निपात झाला पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. तर हे होते माजी खासदार राजू शेट्टी, ज्यांनी म्हटलं की या प्रकरणाचा संपूर्ण प्रकाशाचा तपास लावावा आणि यातून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग.